साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिका निवडणुकांची घोषणा केली। त्यानुसार 15 जानेवारी 2026 रोजी निवडणूक होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे। उमेदवारी माघारीची मुदत 2 जानेवारी 2026, निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी, मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026, मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026। आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे। ही आचारसंहिता ही डिझास्टर साठी आडकाठी राहणार नाही। एकूण महानगरपालिका 29, एकूण जागा 2869, महिला 1442, जाती 341, अनुसूचित जमाती 77, नागरिकांचा मागास प्रवर्ग 759। 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरली जाणार आहे। या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरण्याचा निर्णय आयोगाने घेतलाय। मतदार यादीत दुबार नावे असणाऱ्या मतदारांच्या नावापुढे डबल स्टार चिन्ह असेल। या मतदारांना कोणत्याही एका मतदान केंद्रावर मतदान करता येईल। संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन पाहणी केली जाईल, असंही ते म्हणाले। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून 200 पेक्षा अधिकारी आहेत, तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 700 पेक्षा जास्त अधिकारी नेमण्यात आले आहेत। 1,96,000 कर्मचारी निश्चित करण्यात आले। मतदान समाप्तीच्या 48 तास आधी प्रचाराला निर्बंध राहील। 28 महापालिका या बहुसदस्यीय। बृहन्मुंबई महापालिकेमध्ये 1 सदस्यीय प्रभाग आहे, त्यामुळे येथील मतदारांना 1 मत द्यावे लागेल। 28 महापालिका या बहुसदस्यीय आहेत। बहुतांश महापालिकांमध्ये एका प्रभागात 4 उमेदवार निवडून द्यायचे। काही प्रभागात 5 आणि काही ठिकाणी 3 उमेदवार असतील। त्यामुळे या 28 महापालिकांमध्ये मतदारांना एका प्रभागात साधारणतः 3 ते 5 मते द्यावी लागतील, असे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितलं आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।